नमस्कार मित्रांनो, तर पॅन कार्डचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे व तुम्हाला ईमेलद्वारे डिस्क्रिपन्सी लेटर आलेलं आहे पॅन कार्ड करेक्शनसाठी. तर आता डिस्क्रिपन्सी लेटर तुम्हाला प्रॉब्लेम हा खूप वेळा बघितलेला असेल तुम्ही. हा सॉल्व्ह कसा करायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या आधी आपण लाईव्ह बघूया की मी डिस्क्रिपन्सी लेटर पाठवले होते बाय पोस्ट. त्यानंतर माझा प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह झाला तुम्ही बघू शकतात लाईव्ह. मी पॅन कार्ड मला आलेलं आहे. मी ईमेलमध्ये आलोय, माझ्या ईमेलमध्ये मला मेल आलेला आहे. मी माझ्या मेल बॉक्समध्ये आलोय. इथे बघू शकतात मी 25 जूनला माझे डॉक्युमेंट्स पोहोचले होते डिस्क्रिपन्सी लेटरचे. मी बाय पोस्ट पाठवले होते. डॉक्युमेंट्स फॉरवर्ड झालेले आहे व्हेरिफिकेशनसाठी, तुम्ही बघू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला मेल येईल तुमचे डॉक्युमेंट सेंड झाल्यानंतर. त्याच्यानंतर बघू शकतात तुम्ही पुन्हा मला एक ईमेल आलेला आहे. तो म्हणजे 1 जुलैला पुन्हा ईमेल आलेला आहे. माझ्या पॅन कार्डचं करेक्शन नेम होतं, ते सॉल्व्ह झालेलं आहे. मी लाईव्ह बघू शकतात की मी डिस्क्रिपन्सी लेटर पाठवल्यानंतर माझं पॅन कार्ड नेम करेक्शन होऊन आलेलं आहे. अशा